गेटवे ऑफ इंडिया जवळ बोट उलटून झालेल्या अपघातात अजूनही दोघे बेपत्ताच आहेत। 7 वर्षीय जोहान निसार पठाण आणि 43 वर्षीय हंसराज भाटी अशी त्यांची नावं आहेत। नेव्हीकडून अजूनही शोध मोहीम सुरूच आहे आणि आपण ही दृश्य पाहतोय सध्या। गेटवे ऑफ इंडियामध्ये अजूनही शोध मोहीम सुरू आहे कारण 2 जण बेपत्ता आहेत। तर अपघातस्थळी जाऊन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी। पाहूयात। एलिफंटावरून गेटवेला येणाऱ्या काल एका नीलकमल या बोटीचा अपघात झाला होता। मी सध्या त्याच विभागात आहे। सामच्या दर्शक आहेत त्यांना मी दाखवू इच्छितो की हा जो भाग आहे या विभागात असेल। ती जी बोट होती ती पलटली होती, तिचा ऍक्सिडेंट झाला होता। बोटीला एका दुसऱ्या नेव्हीच्या बोटीने धडक दिली होती आणि तिचा अपघात झाला होता। तुम्ही पाहू शकता इथे अजून सर्च ऑपरेशन आहे ते सुरू आहे। नेव्ही असेल, नेव्हीची बोट आहे तुम्ही पाहू शकता। ती अजून 4 ते 5 जण अजून मिसिंग आहेत, त्यांना शोधण्याचं आहे। ते इथे शोधण्याचं इथे बचाव कार्य आहे ते सुरू आहे। 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 10 नागरिकांसह 9 वरून गेटवेला येणाऱ्या काल एका नीलकमल या बोटीचा अपघात झाला होता। मी सध्या त्याच विभागात आहे। सामच्या दर्शक आहेत त्यांना मी दाखवू इच्छितो की हा जो भाग आहे या विभागात असेल। ती जी बोट होती ती पलटली होती, तिचा ऍक्सिडेंट झाला होता। बोटीला एका दुसऱ्या नेव्हीच्या बोटीने धडक दिली होती आणि तिचा अपघात झाला होता। तुम्ही पाहू शकता इथे अजून सर्च ऑपरेशन आहे ते सुरू आहे। नेव्ही असेल, नेव्हीची बोट आहे तुम्ही पाहू शकता। ती अजून 4 ते 5 जण अजून मिसिंग आहेत, त्यांना शोधण्याचं आहे ते इथे शोधण्याचं इथे बचाव कार्य आहे ते सुरू आहे। 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 10 नागरिकांसह नौदलाच्या 3 कर्मचाऱ्यांचा देखील इथे समावेश होता। त्यात 2 बालकं असतील त्यांचा देखील समावेश होता। समुद्रात असलेल्या बुचर बेटाजवळ हा जो अपघात झाला होता। मात्र तुम्ही पाहू शकता की जी नेव्हीची बोट असेल ते अजूनही ते शोध मोहीम सुरू आहे। जे अपघातात जे मृत्युमुखी पावले होते त्यांना सरकारकडून त्यांना पाहायला गेलं तर त्यांना काही निधी असेल तो देखील देण्यात आला होता। मात्र आता पाहायला गेलं तर जे अजून भेटले नाही आहे त्यांचा देखील शोध आहे तो कुठे आपल्याला पाहायला मिळत आहे। जे अपघातात जे जखमी झाले होती त्यांचा देखील इथे जवळच्या रुग्णालयात आहे ते उपचार मात्र सुरू आहेत। कॅमेरामन नितीन खरासह मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई।